कार्यक्रमामध्ये आरोग्य दिंडी आपल्या घरी या अभियानामधलं आजचं हे 40वे पुष्प. आतापर्यंत विविध विषयाचे तज्ञ आपल्याला मार्गदर्शन ज्यांनी केलं आहे त्याची शृंखला पुढे ठेवत आजचा हा आरोग्य दिंडी आपल्या घरीचा अभियानाचा आपण 40वा पुष्प सुरू करणार आहोत. प्रथमतः परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदन, श्रद्धेय आचार्य श्रींच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आपण उपस्थित असलेल्या सर्वांना हृदयापासून वंदन करतो, नमन करतो. आजचं सत्र जे आहे यामध्ये आपल्याला व्याख्याते मिळालेले आहेत. स्वप्नीलजी नवले हे अतिशय पाठीच्या कण्यावरचा जे तज्ञ वैद्य आहेत त्यामधील एक ते वैद्य आहेत. श्रीरामपूर मध्ये त्यांची खूप चांगली प्रॅक्टिस आहे. त्यांचा BMS च्या कोर्स नंतर त्यांनी बरेचसे जे कोर्स केलेले आहेत त्यामध्ये स्पेशली पंचकर्म, स्पायनोकेअर थेरपी आणि त्यांची डिग्रीमध्ये DY, ANF आणि BSc या डिग्रीचाही त्याचा समावेश आहे. आणि आज ते आपल्याला विशेष मार्गदर्शन करणार आहेत. त्याच्यामध्ये पाठीचे जे विकार आहेत त्या विकारांवरती उपाय आणि त्याची कारणं, सर्वाइकल स्पॉन्डिलिटिस असेल, मणक्यामधला गॅप कमी झालेला असेल, गॅप वाढलेला असेल, स्लिप डिस्क असेल, सायटिका असेल आणि त्यामुळे हातापायांच्या बोटांमध्ये जी आपल्याला बधीरपणा जाणवतो, या व्यक्तींना हा त्रास असतो पाठीच्या मणक्याचा, त्यांना अतिशय वेदना असह्य होत असतात. आणि त्याची कारण काय, त्यासाठी आहार कुठला हवा आणि व्यायाम कसा पाहिजे, त्याचबरोबर औषधी उपचार आणि पंचकर्म क्रिया या कशा पद्धतीच्या असू शकतात यावर मार्गदर्शन करायला आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत आदरणीय वैद्य स्वप्नीलजी नवले. मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना हा मंच त्यांच्याकडे सुपूर्द करतो आणि त्यांना विनंती करतो की पुढील पाऊण ते 1 तासामध्ये ते आपला मार्गदर्शन करावं आणि त्यानंतर प्रश्न मंजुषेचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी आपल्या मनातील जे काही प्रश्न असतील, पाठीच्या दुखण्याच्या संदर्भात असतील अथवा काही इतरही प्रश्न असतील तर आपण निश्चित त्यांना विचारू शकता. मी पुनश्च एकदा स्वागत करतो स्वप्नीलजी, वैद्य स्वप्नीलजी यांचं आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन आणि त्यांचं लेक्चर हे सुरू करावं. गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. सर्वप्रथम मी माझे आद्य गुरु श्री रामदेवजी महाराज यांना नमन करतो, प्रणाम करतो. आवाज थोडा कमी येतोय सर. हॅलो, हा आता येतोय सर? हॅलो, हा आता येतोय. बरोबर, आता येतोय. थँक्यू. रामदेवजी महाराजांनी मला 2008 मध्येच योग, आयुर्वेद आणि सगळ्यात महत्वाचं अजून माईक थोडा जवळ कर. अध्यात्माचे धडे त्यांनी मला दिलेले आहेत. आता येतोय सर आवाज? हो येतोय. ओके, थँक्यू. सेकंडली मी वाणी सरांचे खास आभार मानल. आज त्यांनी मला या मंचावर उपस्थित केलंय आणि आपल्या समोर माझे विचार मांडण्याची त्यांनी मला संधी दिली. सोबत पतंजली जिल्हा समिती यांचे मी आभार मानतो आणि आपल्या मूळ विषयाला सुरुवात करतो. आजचा आपला विषय आहे कंबरदुखी, मणक्याचे आजार, मानेचे आजार, ज्याला आपण स्पॉन्डिलोसिस तत्सम शब्दाने किंवा सायटिका या शब्दाने आपण ओळखतो. ते बोली भाषेचे शब्द आहेत. आज मी आपणा सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितोय. तुमचं कंबर दुखतंय का? तुमची मान दुखते का? पाठ दुखते का? मला वाटतंय जवळजवळ 100% फिमेल्स अँड अराउंड 70 to 80% मेल्स यांचा आन्सर यस असणार आहे. कारण की
आजकाल या कंबरदुखी या प्रश्नाने अगदी गंभीर आणि भयंकर स्वरूप घेतलेलं आहे. पूर्वी कधीतरी क्वचित एखाद्याला असणारा किंवा वय झाल्यानंतर जाणवणारा आजार अगदी 20तील तरुणांना देखील आज हा जाणवायला लागलेला आहे. आता नक्की हा आजार काय आहे? लंबर स्पॉन्डिलोसिस किंवा लॉर्डोसिस, आपण असे मोठमोठे शब्द वापरतो किंवा ऐकतो, कायफोसिस, सायटिका. तर याच्यात नक्की होतं काय किंवा याची लक्षणं काय काय दिसतात, हा आजार काय आहे, याविषयी आज आपण समजून घेऊया. महत्वाचं, पेशंटच्या दृष्टीने एक सगळ्यात महत्वाचं लक्षण जे असतं ना, ते हे असतं की डॉक्टर, माझं कंबर दुखतंय, म्हणजे मान पाठ अगदी प्रचंड दुखते, मला पायात अशी एक शीर भरल्यासारखं जाणवतंय, मला वरनं कमरेपासनं तर अगदी पाठीमागच्या साईडने पायातून एक नस भरली जाते, ती पायाच्या बोटांपर्यंत असते आणि त्या वेदना मला फार असह्य करतात. अशा साधारणपणे कंप्लेंट पेशंटच्या सुरुवातीला असतात. या कंप्लेंट सुरुवातीला कधीतरी जास्त काम केलं किंवा दिवाळीचं काम पडलं, अति प्रवास झाला तर जाणवतात. तदनंतर या सारख्या सारख्या व्हायला लागतात आणि नंतरचे हे पेन्स, हे मणक्याचे आजार, हे कायमचे बनून जातात. मग त्याच्या पुढची स्टेज ते गाठतात, त्यानंतर त्यांना कंप्लेंट जाणवायला लागते की त्यांच्या हाताला किंवा त्यांच्या पायाला मुंग्या येतात. मोस्ट ऑफ टाइम त्या वन साइड असतात, बट इन सिव्हिअर केसेस त्या बोथ साइड देखील असतात. मग त्यानंतर या मुंग्या यायला लागल्या की त्याच्या पुढची स्टेज बऱ्याचदा आपल्याला आढळते की तिथं आग व्हायला लागते, दाह, जळजळ ही व्हायला लागते. सोबत त्या पेशंटला चालणं, बसणं, उभं राहणं, या प्रोसिजर आहेत ना, या डिफिकल्ट बनायला लागतात. म्हणजे अगदी ते 10-15 मिनिटं विदाऊट सपोर्ट बसू शकत नाही. त्यांना टेकायला तरी लागतं किंवा बऱ्याच जणांना बेल्ट लागतात. या पद्धतीने त्यांची कंडिशन असते किंवा मग ते पोझिशन वगैरे त्यांच्या पद्धत असतात. यासोबत हाताच्या ज्या वेदना आहेत मानेच्या, त्याच्यामध्ये काय काय लक्षणं दिसतात, तर महत्वाचं, या केसेस मध्ये त्यांना मान जखडल्यासारखी वाटते, मानेमध्ये वेदना जाणवतात, त्यांचा खांदा जखडतो, त्यांचा हात वरती जायला डिफिकल्टी येते, त्यांना मुवमेंट रिस्ट्रिक्टेड त्यांच्या होतात. आणि एक महत्वाचं गोष्ट सांगतो, बऱ्याचशा पेशंटला आहे ना कंबर दुखीचा किंवा मणके दुखीचा, मानेचा त्रास असतो आणि अचानक त्यांचं ना डोकं दुखायला लागतं, त्यांना चक्कर यायला लागते. मग नॉर्मली ते फिजिशियन कडे जातात आणि विचार हा डोक्याचा होतो. डोक्याचा एक्सरे काय, सिटी स्कॅन, MRI तत्सम गोष्टी या केल्या जातात आणि ते नॉर्मल येतात. परंतु ती डोकंदुखी किंवा ती चक्कर थांबलेली नसते. मग त्याला मायग्रेन वगैरे तत्सम नावे दिली जातात. पण इथं निदान बऱ्याचदा चुकतं. त्याचा एक तुम्हाला केस सांगतो. साधारणतः दिवाळीचे दिवस होते. दिवाळी झाल्याच्या नंतर एक 5-7 दिवसानंतरची गोष्ट. एक माझी एक जुनी फॅमिली पेशंट होत्या. त्यांचा मला कॉल आला की सर ओपीडीला यायचंय. साधारणतः 1 वाजला होता. म्हटलं या. मग आल्यानंतर त्या आल्या, तिच्या हाताला बघितलं मी की सलाईन लावून ते काढलेलं, ते स्टिकिंग तिचं लावलेलं. मी तिला विचारलं काय झालं? ते म्हणाले की डॉक्टर, तिचं अगदी प्रचंड डोकं दुखतं, हिला चक्कर येते. मग आम्ही XYZ डॉक्टरांना दाखवलं, फरक पडला नाही. मागचे 6 दिवस ती एका ABC डॉक्टरांकडे ऍडमिट होती. दिवाळीचे पूर्ण दिवस तिने ऍडमिट होऊन दवाखान्यात काढलेले होते. तिच्या कंप्लेंट होत्या डोकं दुखते आणि चक्कर येते. मग ते म्हणाले आता याला काहीच फरक पडत नाही, मग आम्ही आता तुमच्याकडे घेऊन आलोय. डॉक्टरांच्या अगेन्स्ट जाऊन आम्ही डिस्चार्ज घेतला. त्यांनी आम्हाला पुण्याला जाण्याचा सल्ला दिला होता, पण आमचे सगळे पेशंट बऱ्यापैकी तुमच्याकडेच ट्रीट झाले ते, तर मग आम्ही हिला तिच्याकडे तुमच्याकडे घेऊन आलोय तिला. तर तिचं प्रॉपर एक्झामिनेशन केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की अरे तिच्या ब्रेन मध्ये प्रॉब्लेम नाहीये, तिला सर्व्हायकल प्रॉब्लेम होता. आणि त्या सर्व्हायकल प्रॉब्लेमवर ट्रीटमेंट केली आणि अगदी 1.5 तासामध्ये ती मुलगी प्रॉपर कम्फर्टेबल होऊन तिच्या चक्कर थांबून डोकंदुखी कमी होऊन घरी गेली. संध्याकाळी मला तिचा कॉल आला 5 वाजता, तर ती रडत होती. मला वाटलं हिचं पेन परत वाढलं की काय. मी तिला विचारलं अरे बाळा काय झालं? म्हणजे सर मी माझी पूर्ण दिवाळी वेस्ट घालवली म्हणे, मी पूर्ण बरी आहे आता, मला 95% क्लिअर वाटते.
तर असं बऱ्याचदा हे डोकंदुखी आणि चक्करदुखीचं जे प्रकरण आहे ना, तर हे मानेच्या मणक्यापासून चालू झालेलं असतं. जी लक्षणे तिथं असतात आणि आपण दुसरीकडेच त्याचा ट्रॅकने चाललेलो असतो. आता मणक्याच्या संदर्भातलं अजून एक वेगळं आणि न लक्षात येणारं पेन जे असतं, तर ते टेल बोन पेन. तुम्हाला जर माझा व्हिडिओ दिसत असेल स्लाइड सोबत, तर हा माझ्या शेजारी मणक्याचा एक फोटो स्टॅच्यू ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये एंडला जो दिसतो आहे, तर हा टेल बोन आहे. तर या टेल बोनच्या वैद्यजी वैद्यजी आपला कॅमेरा ऑफ आहे. आता झाला on. तर याचा टेल बोन आहे एंडचा, तर या ठिकाणी तो पेन असतो. पेशंट ज्यावेळेस खाली बसतो, तर बसल्यानंतर त्याला शेवटच्या मणक्याच्या टोकाला वेदना होत असतात. तर त्या असह्य वेदना असतात. त्याला बसणं ही गोष्ट डिफिकल्ट होत असते. तर याचं देखील निदान आणि ट्रीटमेंट ही आपण स्पाइनशी रिलेटेड धरूनच करत असतो. या स्वरूपाची लक्षणं साधारणतः आपल्याला कंबरदुखी या तत्सम आजारामध्ये जाणवतात. आता आपण हा मणका जो आहे त्याची रचना कशी आहे, त्याची अॅनाटॉमी कशी आहे हे बघूयात. आता याच्यामध्ये साधारणतः 33 मणक्याचं हे एक प्रकरण आहे. सर्व मणका म्हणजे काय, एक बॉक्स आहे, एक ठोकळा आहे. तो 33 ठोकळे हे एकावर एक ठेवलेली आहेत. आणि जसं आपण मडक्याची उतरण ठेवतो आणि त्याच्यामध्ये चुंबळ असते, किंवा शहरातल्या लोकांना हे समजणार नाही. शहरामध्ये आपण असं एक्झाम्पल देऊयात की बांधकाम करताना आपण विटा ठेवतो घर बांधताना, आणि 2 विटाच्या मध्ये रेती आणि सिमेंटचा एक लेअर दिला जातो. त्या पद्धतीने या मणक्यामध्ये 2 मणक्याच्या मध्ये एक डिस्क असते, आणि असं प्रत्येक मणक्याच्या खाली डिस्क मणका या पद्धतीने ते एका लाईन मध्ये मणके बसवलेले असतात. त्याच्यामध्ये एक होल असतं. त्या होल मधनं मज्जारज्जू म्हणजे स्पायनल कॉर्ड हा गेलेला असतो, आणि त्याचं संरक्षण हा मणक्याची जी ही उतरण आहे, जो स्पायनल कॉर्ड आहे, हा करत असतो. आता याच्यात आपण त्याचे वेगवेगळे पार्ट करूया. जे मानेचे मणके असते ते असतात सर्वायकलचे 7. त्यानंतर ते थोरॅसिकचे असतात म्हणजे छातीचे, ते असतात 12. कमरेचे जे असतात ते असतात 5, आणि सॅक्रॅमिक आणि कॉकिक्स असं या पद्धतीने हे मणके असतात. आता जसं जुनी मंदिर असतात ना, किंवा जुनं जे बांधकाम असतं ना, तर ते 2 दगडाला एकामेकात फिट केलेलं असतं, आणि त्याच्यामध्ये एक इलिव्हेटेड पोर्शन असतो. तर त्याच पद्धतीने या मणक्यांची देखील रचना असते. ते मणके एकमेकांमध्ये फिक्स केलेली असतात. आता त्या स्पायनल कॉर्डचं ह्युमन बिईंग मध्ये म्हणजे मनुष्यामध्ये एक वेगळं नातं असं आहे की सर्व बाकी प्राण्यांचा स्पायनल कॉर्ड हा आडवा असतो. फक्त आणि फक्त मनुष्याचाच स्पायनल कॉर्ड उभा असतो, आणि त्यामुळेच आपली बुद्धी जी आहे ना ती जास्त विकसित आहे इतर प्राण्यांपेक्षा. त्याला हा स्पायनल कॉर्ड उभा असणं हा महत्वाचं रिझन आहे. आता हा स्पायनल कॉर्डचं काम फक्त त्या स्पायनल ज्या नर्व आहेत त्यांना प्रोटेक्शन देणं नाही, तर एक सस्पेन्शन ब्रिज बॉडीचा आणि बॉडीला मुवमेंट देणं हे देखील काम त्याचं आहे. तर सर्व्हायकलचे स्पाइन आणि लंबरचे हे सगळ्यात जास्त फ्लेक्झिबल असतात, आणि त्याच्यामुळं प्रॉब्लेम मोस्टली त्याच्यामध्येच येतात. आता साधारणतः जर आपण विचार केला तर मणका हा आपला 4 दिशेने मूव्ह होत असतो. एक समोरून तो पुढे वागतो, एक बॅक साइडला वागतो, आणि बोथ लॅटरली या पद्धतीने तो मूव्ह होत असतो. आणि याच्या सहाय्याने दिवसभरात साधारणतः आपण कॅल्क्युलेट जर केल्या तर 600 प्रकारच्या एक्सरसाइज किंवा मुवमेंट आपण दिवसभरात नॉर्मल ह्युमन बिईंग करत असतो. आता या मणक्याची जी आचली रचना आहे ती मुवमेंट त्याला इझिली का जाते, तर ती जाते सगळ्यात महत्वाचे ते डिस्क मुळे. तर इथे आपण समोर बघू शकता एक डिस्क आपल्याला चकती दिसते, आणि त्या चकतीमध्ये बाहेरून जो गोल पार्ट दिसतो आहे तर त्याला आपण ॲन्युलर फायब्रोसिस म्हणतो, आणि आतमध्ये जो दिसतो आहे पार्ट त्याला न्यूक्लियस पल्पोजस म्हणतो. आता ही नॉर्मल डिस्क आणि स्पायनल कॅनॉल याच्यातलं जे अंतर असतं ते 18 mm चा स्पेस जो आहे तो रुटीनली नॉर्मल अंतर असतं त्याचं.
ज्यावेळेस आपण म्हणतो की मणक्याची गादी दबली, म्हणजे नक्की काय झालं? तर होतं काय, की हे दोन मणके जवळाजवळ येतात आणि ती डिस्क कॉम्प्रेस होते. आता आपल्याला प्रॉब्लेम ही डिस्क कॉम्प्रेस झाल्यामुळे नाहीये. मूळ प्रॉब्लेम कशामुळे आहे? ती डिस्क कॉम्प्रेस झाली आणि त्यामुळं ती डिस्क समोर बल्ज झाली. तिचा काही भाग इथं समोर तुम्हाला मधली स्लाइड दिसत आहे, तर त्या मधल्या स्लाइड मध्ये जर माझा कर्सर दिसत असेल, तर या ठिकाणी बघा तो एक डिस्कचा भाग बाहेर आलेला आहे. तर ते डिस्क कॉम्प्रेस होऊन तिचा भाग बल्ज होणं, बल्ज हा मॉडर्न टर्मिनॉलॉजी आहे. म्हणजे द्राक्षा जर तुम्ही दाबला, तर तो ज्या पद्धतीने फुगून बाहेर येईल ना, तर त्याला बल्ज म्हणतात. तर तशी ती गादी दोन मणक्याच्या मधनं फुगून बाहेर येते आणि ती स्पायनल कॉर्डला कॉम्प्रेस करते आणि मग तिथं आपला प्रॉब्लेम चालू होतो. तर या पद्धतीने ही गोष्ट आहे. आता याच्यात डिस्क मध्ये प्रॉब्लेम काय काय येतात ते या मधल्या स्लाइड मध्ये दिलेले आहेत. नंबर फर्स्ट ला दिलं आहे ती नॉर्मल डिस्क आहे. त्यानंतर सेकंड जे आपल्याला दिसतंय ती डिजनरेटिव्ह डिस्क आहे. म्हणजे काय? या डिस्कचे घर्षण झाले, तिची झीज झालेली आहे, तिचं डिजनरेशन झालेलं आहे. या पद्धतीची ती डिस्क आहे. या केसमध्ये पेशंटला फक्त नॉर्मल कंबरदुखी जाणवत असते. त्याच्यानंतर थर्ड स्टेज मध्ये दिलेलं आहे बल्जिंग ऑफ डिस्क. बल्जिंग म्हणजे मी आत्ताच सांगितलं की ती डिस्क कॉम्प्रेस होते आणि ती बल्ज होते, ती फुगून बाहेर येते आणि इथं ती कुठंतरी तुमच्या नर्वला कॉम्प्रेस करायला सुरुवात होते. मग इथनं तुमच्या पायाकडे जाणाऱ्या वेदना चालू होतात. त्यानंतर त्याचा नेक्स्ट स्टेज दिलाय की हर्निएटेड डिस्क. आपण हर्निया शब्द नॉर्मली ऐकलेला असेल, तर जसा हर्नियामध्ये बॉडीचा तत्सम भाग बाहेर येतो, तसंच या डिस्कचा आतला न्यूक्लियस पल्पोजस जो आहे तो तिथून बाहेर येतो त्या अॅन्युलर फायबर मधून आणि हर्निएशन होतं. त्याच्या पुढच्या ज्या गोष्टी असतात त्या एक्सट्रुजन आणि पर्ट्रुजन वगैरे या गोष्टी असतात, त्या थोड्याशा जास्त पुढच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये पण डिस्क बाहेर येते, बऱ्याचदा ती कट पण होते. त्यासोबत इथं दिलेलं आहे की थिनिंग ऑफ डिस्क. तर एकदम ज्यावेळेस ती बारीक होते ना, ती त्यावेळेस ती थिन होऊन जाते, पातळ होऊन जाते आणि ते थिनिंग ऑफ डिस्क आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर पुढचे केसेस जे एकदम ऑपरेटिव्हच्या क्रिटिकल केसेस जातात ना, त्याच्यामध्ये ते ऑस्टिओफाइट्स वगैरे डेव्हलप होणं वगैरे त्या गोष्टी खाली आहेत, जे तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहेत. आता एक गोष्ट आपल्या लक्षात आली की मणक्याच्या आजारात लक्षणं काय काय दिसतात. दुसरं आपण बघितलं की नक्की मणका कसा आहे, त्याचे स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय काय येतात आहेत. आता हे का झालं, काय झालं हे समजलं, आपण काय पराक्रम केले त्याच्यामुळे हे घडलंय हे बघावं लागेल. हे का बघावं लागेल? कारण की हे आपले जी कारण आहेत ती पहिले आपल्याला बंद करावी लागतील. ज्याच्यामुळे आपल्याला हा आजार झालाय त्याचे रिझन्स जे आहेत ते स्टॉप करावे लागतील आणि तरच आपण पूर्णपणे बरे होऊ शकतो किंवा आपल्याला पुन्हा पुन्हा हा आजार होणार नाही. सेकंड थिंग, आपल्या फॅमिलीमध्ये ज्यांना अजूनही कंबरदुखी चालू झाली नाही त्यांना आपण याच्यापासून वाचवू शकतो. मग आता याची कारण काय? कंबरदुखी किंवा तुमचे लंबर स्पॉन्डिलोसिस वगैरे का झालं, सायटिका का झालं? तर सगळ्यात महत्वाचं याचं कारण आहे आहार. आहार आपण जो घेतो, आजकाल सर्वच विचित्र प्रकारचा आहार आपण घेत असतो. तो निकस आहार बिलकुल आहे. पूर्वीचे गहू तांदूळ जे गावरान होते ते आता काही राहिलेले नाही. पण तरी जे आहे त्यात आपल्याला योग्य अयोग्य ठरवायचं आहे. जो आपण घरगुती आहार सोडून बऱ्याचदा बाहेरचा आहार खाण्याकडे आपला कल जास्त असतो, घरची भाजी पोळी सोडून त्यामध्ये बेकरीचे प्रोडक्ट जास्त आले. दररोज ब्रेड वगैरे खाणारे कितीतरी लोक आहेत. हॉटेलिंग, वीकली हॉटेलिंगला जाणं हा जसा काही नियमच झालाय. पुरुषांचा नाही, पण ते जरी नाही गेले ना तर त्यांच्या मिसेस त्यांना बाहेर काढतातच संडेला, बाहेर चला. तर तो महत्वाचा एक पार्ट याच्यामध्ये आहे. साबुदाणा. आता कालच एकादशीला कोणी कोणी साबुदाण्याची खिचडी खाल्ली आहे विचारायला नको, कारण की जवळजवळ 95 ते 100% लोकांनी साबुदाणा खिचडी किंवा वडा खाल्लेला आहे. परत नुसता तो खाऊन ते थांबले नाहीत, त्याच्यासोबत दह्याची चटणी त्यांनी वापरलेली आहे. हे दही देखील तुमच्या मणक्याच्या आजाराला महत्वाचं कारण आहे. त्यासोबत लोणचं. महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये लोणचं खूपदा तोंडी लावायला घेतलं जातं आणि तो एक महत्वाचा पार्ट याच्यामध्ये आहे.
अति तिखट चटणी ठेचा वगैरे गावाकडच्या स्त्रियांना फार सवय असते ही खाण्याची. आंबवलेले पदार्थ, ब्रेड वगैरे किंवा कढी, आंबट पदार्थ, अति आंबट हा. दुसरी महत्वाची गोष्ट अवेळी जेवण. भूक लागली तरी यांना जेवायला वेळ नसतो आणि नंतर भूक नसते पण यांच्या टाइम नुसार ऑफिसच्या शेड्यूल नुसार यांना जेवायचं असतं. कारण की बऱ्याचदा फिमेल मध्ये पण हसबंड घरी आलेले नाही म्हणून या जेवायच्या थांबलेल्या असतात आणि 11 वाजता 12 वाजता ज्यावेळेस ते घरी येतील त्यावेळेस या जेवतात. यासोबत वातुळ पदार्थ खाण्यामध्ये बऱ्याचदा जास्त असतात. आता तुम्ही असं विचाराल की नक्की आहार कसा असावा किंवा तुम्ही काय खावं काय नाही. तर नॉर्मली मी याच्यात असं सांगेल बरं का, की 7 दिवसांचा जर आपण विचार केला ना, तर याच्यात 2 पालेभाज्या याव्यात, एकदा कडधान्य यावं आणि राहिलेल्या वेळेस तुम्ही फळभाज्या खाव्यात. यासोबत खाण्याचा हा विषय संपलाय. आता विहार. विहार म्हणजे काय? आपण वागण्यात काय चुका करतो? तर आपण चुकीच्या पोझिशनमध्ये बसतो, चुकीच्या पोझिशनमध्ये चालतो, झोपतो. त्याचं एक चांगलं एक्झाम्पल आता फार दिसतंय हां, म्हणजे माझ्याकडे बरेचसे पेशंट याच्यामुळे वाढले, की लॉकडाऊनमुळे सर्व लोक घरी आहेत आणि वर्क फ्रॉम होम चालू आहे. प्रत्येक जण त्या लॅपटॉपमध्ये असा ताठ न बसता आतमध्ये घुसलेला असतो आणि ज्यांना वर्क फ्रॉम होम नाही, ते रिकामटेकडे मोबाईलच्या WhatsAppमध्ये गुंतलेले असतात. ते पण या पद्धतीची मान करून असे. फार डेंजर गोष्ट त्याच्याने झाली आहे. म्हणजे एवढे माझे पेशंट एवढ्यात बघतोय ना मी, की त्यांना मेनली मला त्याच्यामध्ये रिझन्स दिसतंय ना, की अति मोबाईलचा वापर वाढलाय त्यामुळे त्यांची नेक पोझिशन ही डिफिकल्ट झाली आणि त्याच्यामुळे त्यांचे पेन्स वाढलेत आणि वर्क फ्रॉम होमने कॉम्प्युटरवर करणारी व्यक्ती. याच्या सोबत बाकीचे जे आता घरी बसलेले लोक आहेत ना, त्यांचं ऑल्वेज ते सरळ कधी बसणारच नाही. सोफा चांगला बसण्यासाठी दिलाय का झोपण्यासाठी दिलाय? हा मोठा प्रश्नच मला पडतो. त्या झोप्यावर त्या सोफ्यावर सरळ ताठ बसायचं सोडून हे त्याला तक्क्या लावून झोपलेले असतात. ते मान तक्क्याच्या वरती कुठं चाललेली असते आणि त्या पोझिशनमध्ये त्यांच्या हातात मोबाईल किंवा समोर टीव्ही बघण्याचा कार्यक्रम चालू असतो. आणि असं ते तासनतास बसतात त्या पोझिशनमध्ये किंवा ते आडवे पडतात आणि तसेच झोपून जातात. मग त्या पोझिशनमुळेच तुम्हाला हे प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता दुसरं, जर शेताकडच्या गावाकडच्या लोकांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये बऱ्याचदा विहारात जाणवतं की अति काम. ती लोक कष्टाची काम करतात. काही बऱ्याच लोकांना पर्याय नसतो. आता हमाली काम करणारे पेशंट माझ्याकडे येतात. तर पर्याय नाही, त्यांना ते काम करणंच आहे. किंवा शिवण काम करणाऱ्या आमच्या स्त्रिया असतात किंवा घरकाम करणाऱ्या खूप साऱ्या स्त्रिया आहेत. जड काम करणारी लोक आहेत किंवा जी व्यापारी लोक आहेत त्यांना कंटिन्यू त्या चेअरवरती बसायचं असतं. पण ते सरळ पाठीचा ताठ कणा ठेवून बसत नाही. कणा ही कविता फक्त आम्ही लहानपणीच शिकलेलो आहे. पण तो पाठीचा कणा ताठ आम्ही कधी ठेवलाच नाही बसताना. आम्ही ऑल्वेज त्याला असा वाकवून कुठं कुठल्या पोझिशन मध्ये त्याला करून बसत असतो आणि त्याच्यामुळं हे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. अजून एक महत्वाची गोष्ट मला बघण्यात अशी आलेली आहे, की चुकीचा व्यायाम. तरुण मुलांना जिमचं फार फॅड असतं आणि ते कमी दिवसात झटपट बॉडी बिल्ड करण्यासाठी अति व्यायाम किंवा चुकीच्या पोझिशन मध्ये व्यायाम करतात आणि आपली कंबरदुखी वाढवून घेतात. दुसरी एक केस यात आढळते, की बऱ्याच लोकांना उतार वयात ते जरा निवांत झालेले असतात कामाच्या व्यापातून आणि मग त्यांना जिम करण्याची सद्बुद्धी कुठून तरी आलेली असते आणि मग ते वयाच्या 50व्या 55व्या वर्षी जिम करायला चालू करतात आणि ती रॉंग पोझिशन मध्ये करून ते मणक्याचे प्रॉब्लेम वाढवून घेतात. यासोबत आमच्या भगिनींचं जर बोलायचं झालं तर वयाच्या 45व्या नंतर त्यांना पोट सुटल्याची जाणीव होते आणि ती जाणीव झाल्यानंतर मग काय त्याला वजन कमी करायला, तर मग झुंबा नावाचा एक काही विचित्र प्रकार जो आहे तो त्यांना करायला कोणीतरी प्रवृत्त करतं किंवा त्यांच्या डोक्यात ती एक सुप्प कल्पना येते आणि त्या झुंबा करायला जातात आणि अगदी जर्क त्या स्पाईनला देतात आणि मग हे कमरेची दुखणी ते वाढून घेतात. अजून एक त्रास जो आपण जाणवतो ज्याचा कारणात आपण गृहीत धरूयात तो म्हणजे अतिप्रवास. हा मोस्टली जी जॉब करणारे लोक आहेत ना, तर त्यांच्यामध्ये जास्त आढळतो कारण की त्यांचा जॉब जो आहे ना तर तो दूर कुठेतरी 40-50 किलोमीटर वरती असतो आणि त्यांना अति प्रवास करावा लागतो. तो मोस्टली टू व्हीलर वरती असतो. त्याच्यात खूप सारं जड हेल्मेट त्यांच्या डोक्यावरती असतं आणि अशा पद्धतीने त्यांचा तो प्रवास चाललेला असतो.
भारतातील अप्रतिम रस्ते त्याला अजून जोड असतात, की जे खड्ड्यात खटाखट तो आदळत असतो. आता त्यापेक्षा पुढची एक स्टेज जी असते, की काही मग लोकं फोर व्हीलमध्ये प्रवास करतात. थोड्याशा जरा अप्पर मिडल क्लास किंवा अप्पर क्लास फॅमिलीतले. पण त्यांचा एसी तो कारमध्ये 18 वर लावलेला असतो आणि यांच्याकडे ड्रायव्हर असल्यामुळं यांचा सीट बेल्ट नसतो. हे मांडी घालून कुठेतरी एक पाय वर करून त्या गाडीत बसलेले असतात. आणि याच्यामुळं ते त्यांचे स्पाईनचे प्रॉब्लेम्स वाढवतात. सोबत ग्रहणी म्हणजे परत शौचास जावं लागण्याचा एक आजार आहे. बऱ्याचदा कळ येऊन शौचास जावं लागणं किंवा तत्सम गॅस वगैरे या पद्धतीचा जे सगळे आजार आहेत ते ग्रहणी या संज्ञेच्या अंडर आयुर्वेदाने घेतलेले आहेत. तर ते आजार असणाऱ्यांमध्ये देखील कंबरदुखीचा त्रास किंवा मानदुखीचा त्रास, पाठदुखीचा त्रास हा बऱ्याचदा जाणवतो. ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा या पेशंटमध्ये पोट पुढे येतं आणि त्याचा प्रेशर मागे मणक्यावरती जातो आणि त्यामुळे यांना स्पाईन प्रॉब्लेम जाणवतात. अजून एक महत्वाची गोष्ट ऑपरेटिव्ह. बऱ्याचदा ऑपरेशन झालेलं असतं. मग तुमचे अपेंडिक्स असेल, हर्निया असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्पायनल मध्ये एक इंजेक्शन दिलेलं असतं. ती निडल इन्सर्ट केलेली असते आणि त्यामुळं ती गादी दुखावली जाऊन पोस्ट ऑपरेटिव्ह स्पाईन प्रॉब्लेम्स चालू होतात. तो एक त्याला मेन रिझन आहे. अजून एक महत्वाचा हेतू या ऑपरेटिव्हशी रिलेटेड घेईल मी मानस हेतू, टेन्शन हा एक मोठा इश्यू याच्यामध्ये आढळतो. आता याच्यात काय होतं, ऑपरेटिव्ह मी अजून एक सांगेल बरं का, की ऑपरेटिव्हचं आणि टेन्शनचं एक रिलेशन मी फार जवळून बघतो असं, की कुठेतरी कंबरदुखी चालू होते. मग ऑर्थोपेडिशियनला वगैरे दाखवलं जातं. ते त्यांच्या शास्त्राप्रमाणे ऑपरेशन सांगतात. त्यांच्या शास्त्राप्रमाणे ते अगदी योग्य असतं. पण ऑपरेशन शब्द ऐकला की तो पेशंट हळून जातो. कारण की ते काय सांगतात, की ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. आणि या पेशंटने जवळून बघितलेलं असतं, की माझ्या घरातलं कोणीतरी, माझ्या नातेवाईकातलं, माझ्या मित्रपरिवारातलं कोणीतरी, की ज्याचं स्पाईनचं ऑपरेटिव्ह झालेलं आहे आणि अगदी तो बेड रिडन झालाय किंवा त्याला ऑपरेटिव्ह करूनही प्रचंड त्रास चालू आहे आणि तो हतबल होतो, की मला ऑपरेटिव्ह करायचं नाही, पण मला त्याशिवाय पर्याय नाही. या टेन्शनने त्याचं निम्मा पेन अजून वाढलेलं असतं. याचे मी फार जवळून आणि खूप चांगले उदाहरणं बघितलेले आहेत. याचं तुम्हाला एक याच्याहून पण सांगतो बरं का. याचा उलटा पॉझिटिव्ह पण एक इफेक्ट माझ्या एका पेशंटचं एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगतो. एकदा मी असं संडेला झोपलेलो होतो आणि 3-1 वाजता मला फोन आला, की "डॉक्टर माझ्या सासूबाईंना अमुक-अमुक त्रास होतोय. माझ्याकडे तुमच्याकडे ऑपरेशन मणक्याचं टळलेलं होतं आणि आता पुण्यातल्या एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हाडांच्या, तिथं ते ॲडमिट आहेत. त्यांचा त्रास थांबत नाहीये. डॉक्टरांनी सांगितलंय, की ऑपरेशन केल्याशिवाय त्रास थांबणार नाही. तर मग आम्ही तुमच्याकडे घेऊन येतोय." आता अर्धा झोपेत असल्यामुळे मी त्यांना म्हटलं, "हो ठीक आहे." 10 मिनिटांनी मी झोपेतून उठून जागा झालो, की अरे आपण पेशंट कसलं बोलवलंय, की पुण्याच्या एवढ्या फेमस हॉस्पिटलमध्ये ते पेशंट ॲडमिट आहे. त्याचं पेन थांबत नाहीये मणक्याचं आणि डॉक्टरांनी सांगितलंय, की ऑपरेशन केल्याशिवाय पेन थांबणार नाही आणि त्या पेशंटला आपण बोलवलंय. म्हटलं ठीक आहे. बघू बोलवलंय, आता बघू आल्यावर काय. आणि मला एक असंही वाटत होतं, की श्रीरामपुरातून लोक पुण्यात जातात, तो उलटा श्रीरामपूरला कशाला येतोय? दुसऱ्या दिवशी सकाळी ॲम्ब्युलन्समध्ये घालून ते पेशंट इथं आणलं गेलं. त्या स्ट्रेचरवरनं त्याला उठता येत नव्हतं, काही नाही. कसं तरी ते माझ्या ओपीडीत आलं. त्याची कंडिशन बघून एवढं क्रिटिकल पेशंट, त्याचं पेन आणि ते रिलेटिव्ह पॅनिक झालेले. पण त्यांचा माझ्यावरचा विश्वास बघून मला एक वेगळा धीर त्यांचा ट्रीटमेंट करण्यासाठी आला. त्या पेशंटची मी प्रॉपर ट्रीटमेंट व्यवस्थित केली. अगदी पहिल्या थेरपी नंतर 3 तास मी स्वतः उभा राहून त्यांच्यावरती काम केलं आणि आमच्याकडे त्यावेळेस ॲडमिट फर्स्ट फ्लोअरला होतं. ज्या स्त्रीला ॲम्ब्युलन्समधून उतरून येता येत नव्हतं धरून, तिला स्ट्रेचरवर आणलं होतं, ती स्त्री जिना धरून चालत वरच्या मजल्यावर गेली. हा सक्सेस आयुर्वेदाचा आहे. हा सक्सेस आपल्या सर्वांचा ऋषीमुनींनी दिलेल्या या ज्ञानाचा आहे. त्यामुळे ऑपरेशन ज्यांना सांगितलंय आणि मानस भाव ज्यांच्यामध्ये कारण ठरतोय ना पेनचा, त्यांना घाबरण्याची गरज नाही. तुम्ही बरे होणार आहात. अजून आमच्या स्त्रियांमध्ये, आता विषय स्त्रियांवर निघाला तर सांगतो, की त्यांच्यामध्ये जे पाळीचे त्रास असतात ना, तर त्याच्यामध्ये जवळ-जवळ 100% स्त्रियांना कंबरदुखी ही जाणवते. आता ॲज कंपेअर टू मेल, फिमेलमध्ये हा त्रास जास्त असतो बरं का. त्याचं रिझन असं आहे, की मेलमध्ये उर भाग म्हणजे चेस्टची साईज जास्त असते आणि फिमेलमध्ये अधोभाग म्हणजे हिपची साईज जी असते ती जास्त असते आणि तो हिप प्रदेश जो आहे ना, तो वाताचा आहे. तर त्याच्यामुळं स्त्रियांमध्ये कंबरदुखीचा त्रास हा जास्त आढळतो. त्यासोबत त्यांना
जे पिरियड मधले प्रॉब्लेम्स असतात किंवा व्हाईट डिस्चार्ज असतो किंवा बऱ्याचदा त्यांची हिस्टेक्टॉमी केली जाते, पिशवीचं ऑपरेशन केलं जातं, त्यामुळे तिथं वातवृद्धी जास्त होते पोकळ भागामध्ये. या कारणामुळं स्त्रियांमध्ये ही आजार जास्त आढळतात. त्यांना डिलिव्हरीत पण त्यांच्या स्पाईनवर प्रेशर आलेला असतो, बऱ्याचदा सीझर केलं जातं आणि त्या सीझर मध्ये त्यांना स्पायनल दिले जातात. फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन मोस्ट ऑफ स्त्रियांचं होतच. तर या सर्व कारणांमुळे त्यांच्यामध्ये हे त्रास जे असतात ते जास्त आढळतात. यासोबत जर कॅल्शियम डेफिशियन्सी खूप जास्त असेल तर त्यामध्ये पण स्पाइन प्रॉब्लेम आढळतात आणि ऍक्सिडेंटल इंजुरी. आता आपल्याला याची कारण कळाली जी आपण टाळू शकतो. आता माईक कोणाचे तरी ऑन आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे त्यांना ते ऑफ करावे. प्लीज स्विच ऑफ युअर माइक. ओके, थँक्यू. आता डॉक्टर हा येस, स्क्रीन शेअर बंद झालंय. सॉरी, स्क्रीन शेअर बंद झालंय. जस्ट अ मिनिट मॅम, मी परत शेअर करतो. थँक्यू. हा ओके. दॅट्स ऍक्च्युली नॉट युअर फॉल्ट. कुणीतरी प्रेझेंटिंग चालू केलं होतं त्याच्यामुळे ते बंद झालंय. ओके. सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपलं शेअरिंग किंवा कॅमेरा आणि स्पीकर ओके, थँक्यू. चालू करू नका. हा, चालू झाले आता वैद्यकीय. ओके, थँक्यू. सॉरी टू आता आपण बघूयात याचं निदान कसं होतं. नॉर्मली एक्सरे, एमआरआय आणि ब्लड टेस्ट हे पहिले 3 पार्ट वेगळे मी करेल. तर हे याचे डायग्नोस्टिक्स टूल्स आहेत जे मी मॉडर्नचे पण यूज करतो. आता माझं जवळजवळ 95% पेशंटचं निदान हे मी माझ्या पद्धतीने करतो. यामध्ये माझ्या काही टेस्ट आहेत. एक तर आयुर्वेदाने जे सांगितले दर्शन, पर्शन, प्रश्न या 10 प्रकारच्या परीक्षा त्यांनी रुग्णाच्या सांगितलेल्या आहेत, ते आपण करतो. यासोबत आपण SLR टेस्ट, जिलेट टेस्ट, स्क्वर्लिंग टेस्ट, त्याची नाडी परीक्षा, या सगळं परीक्षा आपण त्याचं एक्झामिनेशन करतो आणि यानुसार आपण त्याचं डायग्नोसिस ठरवतो. अगदी 2-5% पेशंट मध्ये जर माझं निदान क्लिअर झालं नाही तर मी MRI किंवा ब्लड टेस्ट, एक्सरे वगैरे या गोष्टीकडे जातो. कारण की माझा एक स्टार्ट पासून रूल आहे, माझं डायग्नोसिस क्लिअर झाल्याशिवाय मी पुढे जात नाही. आता याच्यात अजून एक महत्वाच्या 2 गोष्टी असतात बरं का. आपण आता जो पार्ट घेतलाय ना, तर तो निराम अवस्थेचा घेतलाय. आयुर्वेदानुसार 2 पार्ट आपण याच्यात युजली करतो, एक आमावस्था, एक निराम अवस्था. आपण जे सगळं बोलतोय निराम अवस्थेबद्दल बोलतोय. थोडस याच्यात अजून एक वेगळ्या गोष्टी असतात, त्याविषयी मी तुम्हाला सांगू इच्छितो. याच्यात एक आमावस्थेत एक अँकोलॉजिंग स्पॉन्डिलोसिस नावाचा एक डिसीज असतो. तर अगदी थोडासा किचकट आणि भयंकर हा आजार असतो. याच्यामध्ये बांबू स्पाईन याला म्हणतात बोली भाषेत. बांबू सारखा मणका कडक होतो, त्या पेशंटला वागता येत नाही आणि याचे पेन खूप असतात. याची ट्रीटमेंट आयुर्वेदाने होते. आपल्याकडं पूर्ण वाकलेला पेशंट, पूर्ण कडक झालेला पेशंट पण परत वागतो. हा थोडासा पार्ट वेगळा आहे, याच्यावर मी नंतर कधीतरी बोलेल. आता अजून एक गोष्ट येत असते की स्पॉट स्पाईन, मणक्याचा टीबी आणि कॅन्सर. तर स्पॉट स्पाईन आणि कॅन्सर याची ट्रीटमेंट काय मी करत नाही. आता याचं निदान का गरजेचं असतं आम निरामचं, तर काही पेशंट मी असे बघतो ना, अगदी 10-20 वर्षांपासून ते कंबरदुखीचा त्रास सहन करत असतात. असं नाही की त्यांनी कुठल्या डॉक्टरला दाखवलं नाही, त्यांनी खूप साऱ्या हुशार डॉक्टरांना दाखवलेलं असतं, पण तरी ती बरी नाही झाली. का नाही झाली? तर डायग्नोसिस मध्ये कुठंतरी गडबड होते. याचं एक चांगलं एक्झाम्पल देतो मी. माझ्याकडे कितीतरी पेशंट येतात, डॉक्टर मला 15-20 वर्षांपासून त्रास आहे असं तसं. माझ्या सगळ्या टेस्ट काही पेशंट मध्ये पॉझिटिव्ह असतात, काही मध्ये निगेटिव्ह असतात. मग त्यांना जर मी असा उलटा प्रश्न विचारला ना, क्रॉस क्वेश्चन, की ज्या वेळेस कंबर दुखते त्यावेळेस कणकण वाटते का, ताप आल्यासारखं वाटतं का, त्या म्हणता यस डॉक्टर. हा प्रश्न मला आजपर्यंत कोणीच विचारला नव्हता. मला ज्या वेळेस कंबर दुखतं त्यावेळेस मला कणकण वाटते, मला तिथं गरमपणा जाणवतो. मग हेच त्याचं निदान जडलेलं असतं की त्याच्या ज्यावेळेस मी डीप डायग्नोसिस मध्ये जातो त्यावेळेस त्याची संप्राप्ती कुठंतरी त्याला ताप आलेला असतो आणि त्याने काहीतरी तापेची झटपट औषधं घेऊन तो बरा झालेला असतो, पण तो ताप शरीरात मुरून त्या मणक्यामध्ये तो मुरलेला असतो आणि तो त्याला त्रास देतो. त्यावेळेस आयुर्वेदानुसार सांगितलेली चतुर्थक ज्वराची वगैरे जर औषधं दिली तर तो आजार तुरंत त्याचा बरा झालेला आढळतो. अशी बरेचशी पेशंट जी आहेत की आपल्याला बघायला मिळतात.
आता आपण याचं कारण, डायग्नोसिस या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता मणक्याचा आजार का होतो, कसा होतो, मणका कसा आहे, याचं सगळ्याच आपण उहापोह केलेला आहे. आता जाऊयात आपल्या ट्रीटमेंट पार्टकडे. आता ऍज अ कॉमन मॅन जर भारतामध्ये बघितलं तर 3 पद्धतीच्या ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. फर्स्ट ॲलोपॅथी, होमिओपॅथी आणि आयुर्वेद. या 3 पद्धतीच्या ट्रीटमेंट आपल्याकडे मणक्यासाठी अवेलेबल आहेत. आता मी ॲलोपॅथीकडे न जाता आयुर्वेदाकडे का वळलो, त्याचं मूळ कारणच असं आहे की ही आपली स्वदेशी शास्त्र आहे. आपल्या ऋषीमुनींनी 5,000 वर्षापूर्वी जी तपश्चर्या केली आणि आज त्याच्यामुळं आपल्याला त्याचं फलित हे आज मिळतंय आणि त्याचा उपभोग आपण नक्कीच घ्यायला पाहिजे. म्हणून माझा सर्जरीला नंबर लागलेला असताना मी ते ऍडमिशन सोडून मी प्युअर आयुर्वेद प्रॅक्टिस करण्याचं ठरवलं. कारण की एक साधं सोपं उदाहरण मी त्यावेळेस बघितलेलं होतं की ज्यावेळेस एखाद्या स्त्रीला डिलिव्हरीसाठी तिला नेलं जातं हॉस्पिटलमध्ये, तर 2 ऑप्शन असतात, नॉर्मल डिलिव्हरी आणि सिझरियन सेक्शन. आपण काय प्रेफर करतो? ऑलवेज आपण प्रेफर करतो नॉर्मल डिलिव्हरी. कारण की कुठलीही कापाकापी किंवा ऑपरेशन हे आपल्याला 99% नकोच असतं. आपण ते आनंदाने कधीच करत नाही. त्यामुळे मी त्याच वेळेस ठरवलं होतं की मी ट्रीटमेंट करल तो पेशंट हॅपी असला पाहिजे. तो काहीतरी मजबुरी म्हणून किंवा आता मला करावंच लागतंय आणि मी करतोय असे ट्रीटमेंट मी कधीच करणार. आणि त्यामुळे आज मी आयुर्वेदाकडे वळालोय. अजून एक आयुर्वेद घेण्याचं का घ्यावं हे मी सांगेल. तर आज केमिकल कोणला हवं? केमिकल कुणालाच नकोय. सगळ्यांना नॅचरल गोष्टीकडे जायचं, कारण की त्याचे तोटे, कॅन्सर सारखे आजार आपण आज घराघरात अनुभवतोय. दुसरी महत्वाची गोष्ट की आयुर्वेद हे असंच एक शास्त्र आहे की ज्याच्यामध्ये आजार होऊ नये याची ट्रीटमेंट सांगितलेली आहे. आता कोविडच्या काळात बऱ्याच लोकांनी आयुष डिपार्टमेंटने जे आयुष क्वाथ किंवा संशयमनी वटी जी सांगितलेली होती ती बऱ्याच लोकांनी घेतलेली असेल आणि त्याचे फायदे देखील च्यवनप्राशचे वगैरे तुम्हाला मिळालेले आहेत. आयुष डिपार्टमेंटून विषय निघाला म्हणून सांगतो. आता मी जे स्पायनोकेअर थेरपी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तर आपले सेंट्रल आयुष मिनिस्टर श्रीपादजी नाईक त्यांनी देखील मला या स्पायनोकेअर ट्रीटमेंटचं मी त्यांच्या समोर हँड्स ऑन प्रेझेंट केलं होतं आणि त्यांनी मला त्या ठिकाणी गौरवान्वित केलेलं आहे या ट्रीटमेंटसाठी. आता आपण मणक्याची ट्रीटमेंट काय असते साधारणतः, आयुर्वेदात याची काय ट्रीटमेंट आपण करतो, आणि मी थोडंसं वेगळं जाऊन मी स्पेशलायझेशन याच्यात जे घेतलं आहे, तर मी काय करतो, तर मी स्पायनोकेअर थेरपी म्हणून एक स्वतःचा ट्रीटमेंटच डेव्हलप केलेली आहे. तर मी नॉर्मली थोडासा मॉडर्नच्या जमान्यातला माणूस असल्यामुळं पूर्वीच्या काळातली माईक चालू आहे, आवाज येत नाही व्यवस्थित. तर मी मॉडर्नशी पण टच करणार असणारा माणूस असल्यामुळं ते पूर्वीच्या काळातलं चूर्ण घेणं किंवा कडू काढे घेणं हे मला स्वतःला शक्य नाही. तर मी पेशंटला का द्यावं हा पहिला प्रश्न माझ्या मनात आला आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी साधी सिंपल प्रोसिजर पेशंटसाठी अवेलेबल करल. आता याच्यात आपण ट्रीटमेंट मणक्याची काय करतो, तर आपण याच्यामध्ये आयुर्वेद औषधी जी आहे, त्रयोदशांग गुळ, लाक्षातील गुळ यासारख्या पेशंटच्या अनुसरून जी औषधी आहेत ज्यांची नावं तुम्ही ऐकलेली असतील, महाराज नदी काढा वगैरे तसं, तर या प्रकारची औषधी आपण पेशंटला देतो. सोबत आपण पंचकर्म पेशंटचं करत असतो. आपण अग्निकर्म, वेधनकर्म, अलाबू चिकित्सा, ज्याला पूर्वी तुंबडी असं म्हटलं जायचं, आपण फक्त आपला डिफरन्स असे ना, आपण सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक पद्धतीने करतो. या अलाबूसाठी आपण एक जपानवरनं मशीन मागवलेला आहे खास, कॉम्प्युटराइज पद्धतीने आपण मॉनिटर करून तो अलाबू लावतो. मर्म चिकित्सा, आपण आज पतंजलीचं व्यासपीठ होऊन बोलतोय, तर योगा ही सगळ्यात महत्वाचीच गोष्ट आहे आणि जी मला रामदेव बाबांनी जे शिकवलंय आणि आज मी प्रत्येक पेशंटला जे रिझल्ट देतोय त्याच्यामध्ये योगाचं खूप महत्वाचं त्याचा पार्ट आहे. योगाशिवाय स्पाईनचा पेशंट बराच होऊ शकत नाही, किंवा तुम्हाला जर लाईफ टाइम राहायचंय बरं तर तुम्हाला योगा करावाच लागेल. आता याच्यासोबत अमेरिका, ऑस्ट्रेलिया या कंट्रीमध्ये सध्याला जी एकदम फॉर्म मध्ये ट्रीटमेंट चालू आहे स्पाईनची, त्याला कायरोप्रॅक्टिक नावाने ती सध्याला ट्रीटमेंट केली जाते. बेसिकली ही ट्रीटमेंट आपली आयुर्वेदिकच आहे बरं का, ही सुश्रुतांनी सांगितलेली ट्रीटमेंट आहे, पण आज ती फॉरेन मध्ये आपलं जे म्हणतो ना आपण का आपलं त्यांनी हळदीचं पेटंट आपलं ते त्यांनी चोरायचं, अशी गंमत आहे ती की ही ट्रीटमेंट मुळात आपली आहे सुश्रुतांची, पण आज ती त्यांच्याकडे फार फेमस आहे कारण की त्यांनी ती प्रूव्हन केली आहे सायंटिफिकली.
ऑस्ट्रेलियात आज जे चांगली चालते ती आहे ऑस्टिओपॅथ, त्यानंतर कपिंग थेरपी, हॉट निडलिंग, ड्राय निडलिंग, सगळ्यात महत्वाची गोष्ट स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, फेशियल मॅनिप्युलेशन आणि टेपिंग या पद्धतीच्या आपण ट्रीटमेंट करतोय. याचे काही स्लाइड्स मी तुम्हाला दाखवतोय की याची कमरेची ट्रीटमेंट कशी केली जाते. तर याच्यामध्ये हे समोर जे दिसते तुम्हाला ना, तर हे हॉट फोमेंटेशन दिलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं माहितीये का, महत्वाचा प्रॉब्लेम काय होतोय की तुमचा हा मणका आहे, तो मणका तुमच्या पॅरास्पायनल मसलने तो धरून ठेवलेला आहे. त्या मसल लूज झाल्या म्हणजे त्यांनी तो वरचा मणका खाली सोडला, दोन मणकी जवळ आली, त्याच्यामुळे त्यातली गादी दबली, गादी दबल्यामुळे गादी ती पुढे बल्ज झाली आणि त्याने तुमची नस दाबली. हे सगळं असा संप्राप्तीचा भाग आहे. तर मग ट्रीटमेंट करायची तर ती मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करतो आपण कशा पद्धतीने काय करतो. तर याच्यामध्ये आपण काय करतोय, तुमच्या सगळ्या मसल फ्री करतोय, मसलची ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतोय. जर बोली भाषेत बोलायचं झालं तर पाठीच्या नसानं नसा आपण इथं ऍक्टिव्ह करतो आहे. या आयुर्वेदिक हा जो पार्ट टोटल जो आहे, मी कुठलंही केमिकलचं औषध किंवा ॲलोपॅथी ट्रीटमेंट वापरत नाही. ही 100% आयुर्वेदाने सुश्रुतांनी सांगितलेली ट्रीटमेंट आहे. यासोबत आयुर्वेदामध्ये दोन पद्धतीचे तुमच्या बोलीभाषेत सांगायचं झालं तर डॉक्टर होते. एक त्या काळात पण ऑपरेशन वगैरे व्हायचे बरं का. आता मी पूर्वी ही जी थेरपी सांगितली ना तुम्हाला, याच्यात मर्मचिकित्सा, कपिंग वगैरे या ज्या गोष्टी मी करतोय ना, तर हे सुश्रुत नावाचे आचार्य होते. आजच्याही सर्जरीच्या मॉडर्नच्या बुक मध्ये पहिली ओळ लिहिलेली आहे की फादर ऑफ सर्जरी सुश्रुता. आजही त्यांना ते सर्जरीचे वडील मानतात की त्यांनी सर्जरीची सुरुवात केलेली आहे पहिले. आज त्यांच्याच कॉपी करून सर्जरी केल्या जातात. तर हे जे आचार्य सुश्रुत म्हणायचे की ऑपरेशन टाळा, पहिले तुम्ही जे टाळू शकत असाल ते करा आणि शेवटच्या स्टेजला मग तुम्ही ऑपरेटिव्ह कडे जा. दुसरे एक आचार्य होते चरक आणि वाघभट. हे थोडक्यात फिजिशियन होते, आचार्य चरक आणि आचार्य वाघभट. जे केरळियन पंचकर्म जे तुम्ही ऐकलेला असेल तर तो देखील पार्ट पूर्ण आपल्याकडे होतो. कमरेसाठी कटिबस्ती वगैरे या गोष्टी मी ते एक स्लाइड त्याची दाखवलेली आहे. या ट्रीटमेंट आपल्याकडे केल्या जातात. त्यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट शाली षष्टिक स्वेद. याचं एक केस सांगतो मी तुम्हाला, याचं काय जादू आहे शाली षष्टिक स्वेद मध्ये. एक रुग्ण असंच माझ्याकडं संध्याकाळची ओपीडी चालू होती, गर्दी होती ओपीडीला, आणि मला स्टाफ सांगायला आला की सर एक इमर्जन्सी पेशंट आहे. म्हटलं आपल्याकडे काय इमर्जन्सी आलं, कारण की मणक्याचा पेशंट तो थोडाफार बसू शकतो वेटिंग मध्ये, अर्धा पाऊण तास वेटिंग सहन करू शकतो. मग मी ठीक आहे म्हटलं घे आतमध्ये. आतमध्ये घेतल्यानंतर असं लक्षात आलं की एका XYZ हाडाच्या डॉक्टरांकडे तो पेशंट ऍडमिट होता. त्याला प्रचंड त्रास होत होता आणि त्याला एका माझ्या पेशंटने सल्ला दिला की तू हे सगळं सोडून द्या म्हणे, तिथे नवल डॉक्टरांकडे जा, तू बरा होणार. मी आल्यानंतर त्या पेशंटला नीट बसता येत नव्हतं. अशा कंडिशन मध्ये तो पेशंट आला. तो आला संध्याकाळी 7:30ला. माझ्याकडे ऍडमिट, सगळं फुल, डे केअर फुल, जागाच नाही पेशंटला घ्यायला. आता काय करायचं, आणि तो तर तिथून डामा डिस्चार्ज घेऊन आलेला. शिवाय ते ज्या पेशंटने पाठवलेला त्याने एवढ्या विश्वासाने पाठवलाय, तर आता तर त्याला काहीतरी रिलीफ करून घरी पाठवणे, कारण की त्याला हॉस्पिटलमध्ये जागा होईपर्यंत त्याचा पेन राहिला पाहिजे. तर त्या ठिकाणी मी त्याला हा शाली षष्टिक स्वेद दिला आणि अगदी पाऊण तासामध्ये तो पेशंट पूर्ण व्यवस्थित बसू शकतो. जो आईग बाईग करत होता त्याचा आवाज शांत होऊन तो बसू शकतो एवढा कम्फर्टेबल झाला. ही जादू या शाली षष्टिक स्वेद मध्ये आहे. तुम्ही बऱ्याचदा जसं कमरेला हात लावता ना की पूर्ण माझं कंबर जाम झालंय, तर हे जाम कंबर किंवा तुमची मान जी आवटळली किंवा तत्सम गोष्टी ज्या झाल्यात ना, किंवा तिचं भरलं, ह्या गोष्टी बरं करण्याची ताकद या शाली षष्टिक मध्ये आहे. किंवा बऱ्याचदा एक असं जाणवतं बघा की तुम्ही हलक्या हाताने एखादं काम करायला जाता आणि त्या हलक्या हाताने काम करता करता तुम्हाला अचानक तिथे ना त्रास चालू होतो. समजा एखादं कोणीतरी शेतकरी असेल तो मोटार ओढत असतो, एखादी स्त्री असेल ती फॅन पुसत असते, किंवा वरनं जडवरचा एखादा डबा ती या पद्धतीने उचलत असते आणि तो काढता काढता तिला अचानक त्रास होतो आणि पेशंट धरून किंवा उचलून आमच्यापर्यंत आणलं जातं. तर हा पेशंट बरा करण्याचं काम जे आहे ना, ते शाली षष्टिकने खूप चांगल्या पद्धतीने केलं जातं. आता हे ट्रीटमेंट सगळं सांगत असताना महत्वाची गोष्ट मी सांगेल बरं का, याच्यात मी तुम्हाला जे 2-4 काही उदाहरणं दिली ना, तर ट्रीटमेंट कशी असावी याचे माझे स्वतःचे काही विचार आहेत, माझे काही तत्व आहेत ना. जर आज तुम्ही कुठली ट्रीटमेंट घेताय, माझ्याकडं जे मोस्ट ऑफ पेशंट येतात ना, तर ते मोस्टली पेशंटने पेशंट पाठवलेले असतात बरं का, की याचं ऐकून मी आलोय, त्याचं ऐकून आलोय.
त्याचं कारण असं आहे की ते आयुर्वेद घ्यायला आले, ॲलोपॅथी घ्यायला आले, काय घ्यायला आले याचा त्यांच्याशी संबंध नसतो. त्यांना फक्त एकच माहित असतं की मला इथं झटपट रिझल्ट मिळणार आहे, किंवा मी हे पण सांगू इच्छेल की आयुर्वेदात किती झटपट रिझल्ट येतात. तर याचं एक उदाहरण मी तुम्हाला देतो की माझं स्वतःचं असं एक मत आहे ना की पेशंट आला ना तुमच्याकडं, महत्वाचा ट्रीटमेंटचा पार्ट जो आहे ना, तर तो काय असला पाहिजे माहितीये का? पेशंट आल्यानंतर त्याला काही तासातच त्याला रिलीफ मिळाला पाहिजे. त्याला विश्वास वाटला पाहिजे की तुम्ही बरे होणार आहेत. आणि हा इन्स्टंट रिझल्ट आयुर्वेदाच्या पंचकर्मात आहे. तो वेदन कर्मात आहे, तो शालीषष्टिक मध्ये आहे, तो अग्निकर्मात आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट हा दिला जातो. दुसरं एक ट्रीटमेंट कडनं पेशंटची ज्या अपेक्षा असतात ना, तर त्या दुसऱ्या काय असतात की माझ्यावर त्या ट्रीटमेंटची काही साईड इफेक्ट नको. तर आयुर्वेदात 0% साईड इफेक्टची ट्रीटमेंट आहे. याच्यात कुठलाही साईड इफेक्ट नाही. अजून महत्वाची गोष्ट की नुसतं पंचकर्मच आयुर्वेदात जादू नाहीये. आयुर्वेदात औषधी पण जादू आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की आयुर्वेद ट्रीटमेंट म्हणजे आता मला महिनोन-महिने, वर्षानुवर्षे घ्यावी लागेल. हा समज तुम्ही आत्ताच्या आत्ता डोक्यातून काढून टाका. चरकाचार्य सांगतात की औषध हे अहोरात्रीत लागू झालं पाहिजे. म्हणजे काय? रात्री औषध घेतलं ना, सकाळपासून त्याचा फरक दिसायलाच पाहिजे. मी अशा तुम्हाला इथं अहोरात्रीतलं सांगतोय, मी इन्स्टंट रिझल्टचं गोष्ट सांगतो. एकदा मी असंच मालेगाव गेलो होतो. एक डॉक्टर माझ्यासोबत होते. एम-डी डॉक्टर होते ते ॲलोपॅथीचे, आणि त्यांचं डोकं दुखायला लागलं. येता-येता आम्ही ड्राईव्ह करत होतो. कोरोनामुळं बाहेर खाणं वगैरे नव्हतं, तर पॅक्ड फूड खाल्लेलं. त्यांना ॲसिडिटी होऊन डोकं दुखायला लागलं. तर मग त्यांच्या डोक्यात काय का आता ओमेस किंवा कॉम्बिफ्लॅम तत्सम गोळ्या घ्यायच्या. आणि माझ्या गाडीत सुवर्ण सुच्चकर नावाच्या गोळ्या पडलेल्या होत्या. तर त्यांना म्हटलं मी की "सर या 2 गोळ्या घ्या. तुम्ही राहून जाताल." ते म्हणे, "अरे तुझ्या आयुर्वेदाला वेळ लागेल म्हणे. मी ओमेस कॉम्बिफ्लॅम घेतो, पटकन बरा होईल म्हणे." सर म्हटलं, "मी म्हणतो म्हणून आपण मेडिकल सापडेपर्यंत या गोळ्या घ्या. मग बघू म्हटलं आपण काय करायचं." तर त्यांना मी त्या 2 सुवर्ण सुच्चकर चावून घ्यायला लावल्या. आणि अगदी तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीने मला माझा फोन आलेला सुद्धा, मी बोललेलो, गाडीतील टेपचा आवाज त्या व्यक्तीला सहन होत नव्हता हां. आणि अगदी 10 मिनिटात त्या व्यक्तीने स्वतःहून टेप लावला. 10व्या मिनिटाला त्या डॉक्टरांचं दुखणं गायब झालेलं होतं डोक्याचं. ही ताकद आयुर्वेदाची, हा रिझल्ट आयुर्वेदाचा आहे. दुसरं असं महत्वाचं की आता मी याची जी ट्रीटमेंट करतो ना स्पाइनची, तर ती मी 2 पद्धतीत करतो बरं का. एक म्हणजे काय महत्वाची गोष्ट की पेशंटच्या वेदना कमी होणं. वेदना कमी होणं म्हणजे काय? की त्याची मूव्हमेंट रिस्ट्रिक्टेड असते. त्याला बसता येत नाहीये, चालता येत नाहीये. या सगळ्या पेनफुल मूव्हमेंट असतात. त्याला क्षणाक्षणाला त्याची जाणीव होते, की मला त्रास होतोय, मला त्रास होतोय. या वेदना थांबवण्याचं काम जे आहे ना, तर ते आपण पहिले करतो. ती सूज कमी करण्याचं काम करतो. आता प्रायमरी पेशंटच्या दृष्टीने तो बरा झालेला असतो. पण माझी ट्रीटमेंट इथं संपत नाही. का त्रास झाला? 2 मणकी जवळ आली, मणक्यातली गादी सरकली, तिने नस दाबली म्हणून त्रास झालाय. मग बरं कधी? जर त्या मणक्यात जो हर्निएशनचा पार्ट आहे तो रिव्हर्स झाला, तो बल्ज झाला, किंवा बल्ज जो आहे तो परत अजून रिटर्न आला, तो नॉर्मल डिस्कला आला, म्हणजे तुम्ही बरे झाले. मराठीत बोलायचं झालं काय, जी गादी बाहेर आली, एक तर ती कापून टाकली ऑपरेशन करून म्हणजे तुम्ही बरे, किंवा ती रिव्हर्स आली, तिने तिथं फ्री स्पेस केला म्हणजे तुम्ही बरे. आलं लक्षात? तर यालाच थोडंसं सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर तुमचं लॉर्डोसिस रिड्यूस करणं, कायफोसिस रिड्यूस करणं, तुमचं कोलिओसिस ट्रीट करणं, या सगळ्या गोष्टी इथं केल्या जातात. त्यासाठी सुश्रुतांची कर्म वापरली जातात आणि तुमच्या एम-आर-आय मध्ये बदल दिसतो. मी कितीतरी पेशंटचे एम-आर-आय तुम्हाला दाखवल की जुना एम-आर-आय, नवीन एम-आर-आय. आलं लक्षात? या दोघातला फरक मी तुम्हाला विथ प्रूफ दाखवून देऊ शकतो. असं काम आयुर्वेदात आपण करतोय. आयुर्वेदाने हे शक्य करून दाखवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की हा त्रास का झाला आपल्याला, याचं कारण असं आहे की तुमचे हाडं, तुमच्या मसल्स या कमजोर झाल्या. मग या भरून आणण्याचं काम, त्या हाडा माणसाला ताकद देण्याचं काम, कॅल्शियम भरण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची बस्ती वापरतो. बस्ती ही कुठल्याही आजाराची अर्धी चिकित्सा सांगितली. सध्याला पावसाळा चालू आहे, मी तर प्रत्येकाला सांगेल बस्ती करूनच घ्या. पंचकर्माचा एक प्रकार आहे तो. कुठलाही आजार असून द्यावं तुमचा, तो 50% बस्तीने बराच होतो. बस्ती एक जादू आहे, जादू.
अगदी माझ्याकडे हिमालय कंपनीने रिसर्च केला होता मागे. बोन मॅरो डेन्सिटी नावाची एक टेस्ट येते मॉडर्न मध्ये. तर त्याच्यात हाडाची ताकद कळते, हाडाचं कॅल्शियम, त्याची घनता कळते. तर आम्ही त्या पेशंटच्या टेस्ट केल्या. त्या पेशंटला तिक्तक्षीर नावाचा बस्ती दिला आणि परत टेस्ट केल्या. तर ट्रिमेंडस चेंजेस त्यांच्यामध्ये आलेले होते. त्यांच्या सगळ्यांच्या लेवल ऑस्टोपनिया वाल्यांच्या सगळ्यांच्या त्या नॉर्मल आलेल्या होत्या. एवढी ताकद या बस्तीमध्ये आहे, या ट्रीटमेंटमध्ये आहे. या पद्धतीने आपण टोटल ट्रीटमेंट ही स्पाइनची करतो. आयुर्वेदाने या पद्धतीने त्याची चिकित्सा सांगितलेली आहे. यासोबत अजून एक तुम्हाला मी केस सांगू इच्छितो असंच, की कोणते पेशंट आपण बरे करू शकतो किंवा कुठल्या पेशंटने आयुर्वेद ट्रीटमेंट घ्यावी, ऑपरेटिव्हला कुठले पेशंट पाठवावे, याचं एक एक्झाम्पल ऐकल्यानंतर तुम्हाला सगळा पिक्चरच क्लिअर होईल. एक नगरचं पेशंट होतं. तर ते पेशंट माझ्याकडे आलं. एका XYZ डॉक्टरांच्या त्यांना फरक पडलेला होता. मग त्यांनी ते पाठवलं. तर पेशंट आल्यानंतर मी त्याचे रिपोर्ट्स बघितले, सगळं कंडिशन बघितली. जे मी तुम्हाला आता सांगितलं ना, की लंबरची नॉर्मल स्पेस 18 mm असते. त्या पेशंटची 2 mm शिल्लक होती. फक्त 2 mm. तर त्या पेशंटचे जवळचे नातेवाईक स्वतः स्पाइन सर्जन होते. तर त्यांनी त्यांना सांगितलं होतं, की ऑपरेशन तुमचं होणार नाही आणि म्हणून ते माझ्याकडे आलेले होते. आता ही गोष्ट मला माहित नव्हती. मी 2 mm स्पेस बघितला, पेशंटची कंडिशन बघितली. तर म्हटलं, मी एवढ्या क्रिटिकल केस काही करत नाही. तुम्ही ऑपरेटिव्ह वर जाऊ शकता. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी आलं. म्हटलं, काय झालं मावशी? का पाणी आलं डोळ्यात? वय वर्ष त्यांचं एक साधारणतः 60 असेल. सर म्हणे, XYZ डॉक्टर माझे जवळचे नातेवाईक आहेत. ते स्वतः स्पाइन सर्जन आहेत. त्यांनी सांगितलं तुमचं ऑपरेटिव्ह होणार नाही. आम्ही शेवटची आशा घेऊन तुमच्याकडे आलो म्हणे आणि आज तुम्ही असं बोलताय. मला फार वाईट वाटलं. त्यांना म्हटलं, ठीक आहे मावशी, तुमची इच्छाशक्ती माझ्याकडे बरं होण्याची आहे ना, तर माझी तुम्हाला बरं करण्याची आहे. तर ती एक चॅलेंजिंग केस म्हणून मी माझ्या हातात घेतली. त्या स्त्रीला मी 6 दिवस थेरपी दिली प्रॉपर. 7व्या दिवशी ती स्त्री कम्फर्टेबली चालत 3ऱ्या फ्लोअरवरून खाली आली. हा सक्सेस, हा इन्स्टंट रिझल्ट हा आयुर्वेदाचा आहे. जे ऑपरेटिव्ह पण ज्या स्त्रीचं पॉसिबल नव्हतं, तर त्या स्त्रीला विदाऊट ऑपरेटिव्ह स्पायनोके ट्रीटमेंटने बरं केले. त्याच्यामुळं कुठला पेशंट आपण आयुर्वेदाकडे आणू शकतो किंवा कुठल्या पेशंटची हे ट्रीटमेंट आपण करू शकतो आणि कुठल्या पेशंटला आपण ऑपरेटिव्ह कडे पाठवावं, हे मी काही बोलण्यापेक्षा याचं जिथं जागतं उदाहरण हे तुमच्या सोबत आहे. आता हा आपल्याला आजार तर बरा करायचाच आहे, पण तो बरा ठेवायचा देखील आहे. तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला आपल्या घराघरापर्यंत श्री आपले आचार्य रामदेवजी महाराजांनी पोहोचवलेली आहे, जी मला ज्यांनी शिकवली आहे, ती म्हणजे योगा. तर योगामध्ये भुजंगासन, उत्कटासन, वज्रासन, उत्तपादासन, गरुडासन, धनुरासन, हस्तपादासन, चक्रासन, मकरासन, पश्चिमोत्तानासन, शलभासन, मर्कटासन यासारखी योगा जी आपल्याला ड्युरिंग पेन, ड्युरिंग ट्रीटमेंट पण करायची आहे आणि ज्यांना नाही ना त्यांनी पण करायची आहे. सगळ्यात महत्वाचं मी सांगेल, कमीत कमी तुम्ही योगा मध्ये भुजंगासन आणि सूर्यनमस्कार करा. तुम्हाला स्पाइनचा प्रॉब्लेम असा सट 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 कमी झालेला दिसेल विदाऊट एनी ट्रीटमेंट. आता याच्या सोबत घरगुती आपण काय गोष्टी करू शकतो मणक्यापासून वाचण्यासाठी? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा गेट पॅटर्न सुधारा. तुमची चालण्याची ढब, बसण्याची, बोलण्याची, उभं राहण्याची ही बदला. पुरुषाने आर्मीतल्या माणसासारखं चालावं आणि स्त्रियांनी एखाद्या मॉडेल सारखं कॅटवॉक करत चालावं, असं मी म्हणत असतो नॉर्मली. अगदी ताट चालावं. बसताना एखादा आमदार ज्या पद्धतीने बसेल ना, त्या पद्धतीने अगदी ताट आणि थाटात रुबाबात बसावं. जेवण करताना पूर्वी चौरंग घेतला जायचा, आता आपण सगळे आपले संस्कारच विसरलोय. आता आपण उभ्या ज्या पद्धतीने आता मी बसलोय ना, ही बसण्याची पद्धतच मुळात चुकीची. आपण अशा पद्धतीने जेवण करतोय आज. मांडी घालून बसलं ना, की तेजाची ज्योत जी आहे ना, ती अशी वरती होते. आलं लक्षात? आणि त्याने तुमच्या बुद्धीला चालना मिळते, तुमचे आहार पचायला मदत होते. त्या पद्धतीने बसून समोर चौरंग आणि त्याच्यावर ताट ठेवून या पद्धतीने जेवलं पाहिजे. तैलाभ्यंग आयुर्वेदाने रोज अभ्यंग करायला लावलंय. जर तुम्ही प्रत्येकाने तीळ तेल जर शरीराला लावलं ना, अगदी स्वस्तात मिळणार तेल, बाकी कुठलं औषधी तेल वापरा नका वापरू. 10 मिनिटाचं काम आहे तेवढं करा. तुम्हाला मणक्याचा आजार होणार नाही. आहे तो आजार पण कमी होईल. तुमची सांधे अशी मोकळी होतील, त्याला वंगण मिळेल.
आयुर्वेदाला एक गोष्ट माहित होती चांगली त्या काळी आचार्यांना, की आपण किती लोक आळशी आहे, आपण भविष्यात किती बिझी होणार आहे, त्याच्यावर पण त्यांनी सोल्युशन देऊन ठेवले. तुम्हाला जर नाही शरीराला लावणं शक्य झालं ना पूर्ण, तर पाद, कर्ण आणि शिर, हा पाय, कान आणि डोकं, हाताला तर नॉर्मली लागलं जाणारच आहे असं त्यांनी गृहीत धरले. तर या ठिकाणी तरी कमीत कमी तेल लावा. कडक आसनावर झोपा. आजकाल आपण काय स्लीपवेअर वगैरे तसे मॅट्रेस वापरतो की जे असे स्पंजी असतात. ते मॅट्रेस आपल्याला कम्फर्ट झोन देतात. आपल्याला तसं नकोय. आपण दिवसभर जे चुकीचं काम केलंय, चुकीच्या पद्धतीने आपण जे चाललोय, वागलोय ना, तर ते सरळ होण्यासाठी कडक आसनावर झोपला ना जमिनीवरती, तर तो मणका आपला सरळ होतो. एक जान किंवा मराठीत बोलायचं झालं शेताकडच्या लोकांना, की 2 गोधड्या खाली टाका आणि त्याच्यावर झोपा. सगळ्यात चांगलं. ते कॉट वगैरे सोडून द्या. किंवा ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत ना, त्यांनी कॉटवर झोपा, पण गादी काढून त्या ठिकाणी जान किंवा या साधारणतः लॅपटॉपच्या जाडीचं काहीतरी अंथरावं आणि त्याच्यावर झोपावं. यासोबत दररोज सुंठ घालून दूध उकळायचे आणि त्याच्यात तूप टाकायचे. ह्या पद्धतीचं सेवन रोज सकाळी ब्रश केल्यानंतर करायचं. याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढणार नाही. आणि फार पण वाढत असेल तर 2 चक्रा जास्त मारा. पण हे स्नेहन होणं गरजेचं आहे. तुमचं स्नेहन जर नाही झालं तर शरीराला वंगण मिळणार कुठून हो? कसं चालेल या सगळ्या गोष्टी करून? आयुर्वेदाची आपण जुनी तत्व पाळलीच पाहिजे. त्यामुळं या पद्धतीने तुम्हाला सुंठ घालून दूध उकळून त्यात तूप टाकून घ्यायचंय. पौष्टिक लाडू हे काही फक्त हिवाळ्यापुरते नसतात. अगदी डिंक परतून त्याच्यात थोडं साजूक तूप घालून खारीक, खोबरं, बदाम, गोडंब्या, तत्सम गोष्टी घालून ज्यांना खारीक, बदाम वगैरे टाकणं शक्य नाही, त्यांनी साधा डिंक परतून खारीक, खोबरं घालून जरी लाडू बनवले आणि ते खाल्ले तरी अतिउत्तम. आणि सगळ्यात महत्वाचं, सूर्यनमस्कार रोज घालावेत. मी जे लेक्चर दिले आज तुम्हाला स्पाईन वरती, आय होप तुम्हाला ते समजलं असेल. मणक्याचे आजार काय असतात आणि त्याची ट्रीटमेंट आपण कशी करतोय याचा एक अंदाज तुम्हाला आला असेल. माझं हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू सो मच. कुणाला जर काही शंका असतील, जर कुणाला मणक्याचे काही आजार असतील, त्या संबंधी जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. धन्यवाद वैद्यजी, आपलं खूप सुंदर असं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. खरोखर अगदी मणक्यांची स्थिती, मणक्यांची संख्या आणि मणक्यांमधलं गॅप आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्या चकत्या, याच अगदी तंतोतंत जे शरीर रचनेमध्ये ज्ञान आहे ते तुम्ही आम्हाला दिलं. आणि पोश्चर कसं महत्वाचं आहे हेही तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. आणि त्याचबरोबर आसनांची आणि व्यायामाची, योग्य पद्धतीने व्यायामाची कशी आवश्यकता आहे याचे सुद्धा तुम्ही ज्ञान दिलं. परंतु सूर्य नमस्कार आणि ज्या आसनांची नावं सांगितली, तो भाग अतिशय उत्तम होता. आणि त्याचबरोबर जो बल्जिंग, ज्या डिस्कचा बल्जिंग होतो आणि त्यांनी जो नसा दाबल्या जातात, हे सायन्स जे आहे ते अतिशय सूक्ष्मरित्या तुम्ही आम्हाला समजून सांगितलं. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आता आपण प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरू करूया. ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांनी निश्चित आपले प्रश्न विचारावे आणि त्याला अगदी व्यवस्थित असं उत्तर वैद्यांकडून मिळेल. आणि एक एक जणांनी माईक अनम्यूट करावा. सगळ्यांनी घाई करू नये. आपल्याकडे अजूनही वेळ आहे. त्यामुळं चॅट बॉक्स मध्येही खूपशे मेसेज पडतायत आपल्या अभिनंदनाचे आणि खूप छान लेक्चर झाल्याचे. नाईस इन्फॉर्मेशन आहे, व्हेरी व्हेरी युजफुल गायडन्स म्हणतायत. आणि त्यानंतर व्हेरी नाईस अँड युजफुल